जय जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधारनाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देव कुबेर तेशेचे जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मज माझे होत असे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावाराम तो मीचे आहे आत्मा आप्तकामतरेण मनु कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम तदेवाहं नमत्तोन्यदितिमे निश्चितामती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 25 क्रमांकाचा विचारसागर ग्रंथामधील आपण काल बोललो की 2 कथानक आलेले आहेत. दोन्ही कल्पित कथानक आहे पण अत्यंत बोधप्रद आहे. त्यामधल्या 4थ्या तरंगामध्ये शुभ संतती नामक राजा त्याचं कल्पित कथानक आलेलं आहे आणि या 6व्या तरंगामध्ये आग्रदेवाचं एक कथानक आलेलं आहे. आग्रदेव शब्दामध्ये गृध हा असा धातू आहे. गृध आकांक्षा इच्छा असा त्याचा अर्थ आहे आणि इच्छा आकांक्षा हे सर्व दोषाचं उपलक्षण आहे. सुप्रतिपादिकत्व सती स्वइतर प्रतिपादिकत्वम उपलक्षणत्वम उपलक्षण आणि सगळे दोष इच्छेमध्ये येतात आणि ती इच्छा म्हणजे सगळे दोष विवर्जित असणारा देव त्याचं नाव आहे अग्रद देव. म्हणजेच आग्रदश्चासो देवहा अग्रद देवहा. गृधा म्हणजे इच्छा आणि अग्रद म्हणजे इच्छारहित असा असणारा जो देव आहे तो आग्रद देव आहे. त्या आग्रद देवाला काय पडलं म्हटलं आपण स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याने काय काय बघितलं हा विचार क्रमप्राप्त चालू आहे. 22 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्याने शरीराचं अमंगलत्व पाहिलं. 2 गोष्टी आहे जगामध्ये, एक मंगल आहे आणि 2 अमंगल आहे. मंगल कोण आहे तर मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगला येतो हरी. या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याला मंगल म्हटलेलं आहे. मंगलान मंगलमेव पवित्राणां पवित्रमेव मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानां विपिता. इथे भगवंताच्या नावाला मंगल असं म्हटलेलं आहे. किंवा मंगल भुवन अमंगल हरी द्रहू दशरथ अजर बिहारी. इथे तुळशीदासजी भगवंताला मंगल असं म्हणतात आणि सकळ मंगळनिधी इथे ज्ञानोबा देवाच्या नावाला मंगल असं म्हणतात. तर मंगल काय ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी जनी येथे संताला देखील मंगल म्हटलेलं आहे. एक साधारणतः संत भगवंत आणि या दोघाचं नाम हे मंगल आहे. बाकी जगामध्ये सर्वच अमंगल आहे आणि सगळ्यात अमंगलामध्ये श्रेष्ठतम अमंगलपणा हा कुठे असेल तर मानवी शरीराच्या ठिकाणी आहे. मानवी शरीरासारखं अमंगल या जगामध्ये दुसरं काहीही नाही. म्हणून तुकोबरायाच्या एका नाटातले 3 वचन आपण पाहिलेत तर त्यामध्ये शरीर दुःखाचे कोठार, दुसरं चरण आहे त्यामध्ये शरीर विटाळाचे आळे आणि तिसरं चरण आहे शरीर अविद्येचा बांधा. असे अमंगल शरीर आहे आणि या अमंगल शरीरामध्ये 3 दोष आहेत, 3 मल आहेत आणि 7 धातू आहेत. 3 दोष म्हणताना वात पित्त कफ, 3 मल म्हणताना गुद शिश्नाच्या द्वारा बाहेर पडणारं मलमूत्र आणि प्रत्येक रोमातून बाहेर पडणारा श्वेत आहे ना, हे 3 दोष आहेत आणि 3 मल पाहिलीत आणि 7 धातू आहेत. असं या 7 धातू 3 दोष 3 मलाने युक्त असणारं हे शरीर कसं आहे तर अमंगल आहे. नंतर नरकातील भयंकर प्रसंगाचं वर्णन पाहिलं. त्याकरता तुकोबरायाचा 13वा नाट त्या यमयातना कशा असतात तो म्हणजे तुकोबरायाचा 13वा नाट आणि हा 23 क्रमांकाचा परिच्छेद या दोन्हीची प्रकारची एक वाक्यता पाहिली. नंतर शरीरातलं आपलं स्वर्गाचं दिव्य भोगाचं वर्णन पाहत असताना श्रीमद भगवद्गीतेतील 9वा अध्याय त्यामधील 20 क्रमांकाचा श्लोक त्रैवेद्य माम सोमपापूत पापा आणि त्यावर भगवान ज्ञानोबराने केलेलं भाष्य आणि या विचारसागर ग्रंथातील आग्रदेवाच्या स्वप्न प्रसंगातला 24 क्रमांकाचा परिच्छेद त्यामधली एक प्रकारची एक वाक्यता आहे. अशा पद्धतीने आग्रदेवाच्या स्वप्नाला प्रारंभ 21 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये झाला. त्यामध्ये आग्रदेव शब्दाचा अर्थ काय तो आपण बघितला.
22 परिच्छेदामध्ये शरीराचं अमंगलत्व, 23 परिच्छेदामध्ये नरकातील भयंकर प्रसंगाचं वर्णन आणि 24 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये स्वर्गातलं दिव्य वर्णन. त्या नरकाचं वर्णन पाहताना हा एकदा नरकालाही गेला आणि स्वर्गाचं वर्णन पाहताना स्वर्गालाही गेला आणि स्वर्गातून तो पतित देखील झाला. तदनंतर या पृथ्वी तलावरती जवळपास सप्तद्वीप आहेत. सप्तद्वीपामध्ये विशेषत्वाने जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीपामध्ये अनेक खंड आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध असणारा आशिया खंड आहे आणि आशिया खंडातले अनेक देश आहेत. त्यामध्ये भारत देश आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आणि पुढे अर्धी ओवी आठवते का? गोड ओवी बघा, सांगा. विवेक परमार्थी. हा, अच्छा, तेथे विवेक परमार्थी तो त्याचा वशवर्ती मी परमात्मा असं म्हटलेलं आहे, बरोबर ना? म्हणजे भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती, तेथही विवेक परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा आहे ना, असं परमात्मा बोलतात. भरतखंडामध्ये म्हणजे नरदेह प्राप्त होणं हे दुर्मिळ आहे. त्यात भरतखंडात येणं हे दुर्मिळ आहे. भरतखंडात येऊन मुमुक्षु दशा येणं ही दुर्मिळ आहे. आणि मुमुक्षु दशा येऊन तो जर परमार्थामध्ये फलकटतो संसार येत सार भगवंत, अशा पद्धतीने त्यांनी संसाराचा त्याग करून परमार्थामध्ये त्याची जर रती झाली तर त्याचा मी परमात्मा वशवर्ती होतो, मी त्याचा एक प्रकारचा अंकित दास होतो असं भगवान परमात्मा बोलतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे का पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते, असा भरतखंडाचा विशेष आहे. आणि त्या भरतखंडाचा काय विशेष आहे इतर देशापेक्षा? अगदी व्यावहारिक पातळीवर आपण पाहिलं तर एक कल्पना करा, एक रूपक करा. शरीररूपी एक प्रकारचं ही धरातल आहे, पृथ्वीतल आहे. आणि शरीररूपी हे पृथ्वीतल जर असेल तर त्याचं मस्तक कोण असेल तर अमेरिका आहे, त्याचे पाय कोण असेल तर जपान आहे, त्याचे हात कोण असेल तर चीन आहे. असं आपण विभागणी केली तर त्याचं हृदय कोण असेल तर आपल्याला भारत देश म्हणावं लागेल. आणि ज्या दिवशी शरीरातलं हृदय बंद पडलं की शरीर संपुष्टात येतं, तर त्या दिवशी जगातील भारतातली संस्कृती नष्ट होईल. त्या दिवशी या जगाचा विनाश होण्याकरता वेळ लागणार नाही. असंही म्हटलं तर काही वावगं होणार नाही. असं आहे आपलं भारत देशाचं महत्त्व आहे. म्हणून त्या देशभक्तीपर गीतामध्ये एक गोड भाव आहे, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा. आणि मग सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा. असं त्यांनी सुद्धा खूप या भारत राष्ट्राबद्दल गौरव केलेला आहे. म्हणजे भारत देशाची ओळख इतर देशापेक्षा एक भिन्न आहे. असं म्हणतात बघा, अमेरिका देश श्रीमंतीने ओळखला जातो, जपान देश कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड देश सत्ताप्रभुत्वाने ओळखला जातो आणि जगाच्या पाठीवर एकच आपला भारत देश आहे, हा संस्कृतीने ओळखला जातो. संस्कृती प्रधान आपला देश म्हणजे हा भारत देश आहे. तर त्या भारत देशाचा सुद्धा काय विशेष त्यांनी पाहिला स्वप्नामध्ये, त्याचा विचार काही 4-2 पंक्तीमध्ये पुढे करतात. तो क्रमप्राप्त विषय आपण पाहूया. भरतखंडाचे वर्णन. ब्राह्मण वेद अध्ययन करत आहे. यज्ञेन यज्ञमयजंत देवास्ता आणि धर्माने प्रथमान्यासन्न ते नाकम महिमान सचंत यत्र पूर्वी साध्या संती देवा. अशा पद्धतीने जे काही यज्ञामध्ये आहुती वगैरे देतात ते ब्राह्मण भूदेव हे यज्ञकर्म करत आहेत असं या अग्रदेवाने स्वप्नामध्ये बघितलं. कोणी यज्ञशाळेमध्ये अत्यंत उत्तम कर्म करत आहेत तर कोणी आता हे पुरुषोत्तम मास चालू आहे हल्ली. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये जसं पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री असे नाथबाबा आपल्याला प्रधान 5 पर्वकाळ म्हणतात. तसे आणखीसुद्धा काही गोग्रहण, चंद्र सूर्यग्रहण हे जसे पर्वकाळ आहे, कपिलाषष्ठी, गजछाया हे जसे काही वर्षातून येणारे आहे. काही कपिलाषष्ठी तर मला वाटतं काय 60 वर्षातून एकदा येणारे असे काही पर्वकाळ आहेत. तर जे भिन्न भिन्न पर्वकाळ आहे तसा पुरुषोत्तम मास 3 वर्षातून येणारा एक प्रकारचा पर्वकाळ आहे. आणि अशा पर्वकाळामध्ये आपण पाहिलं तर आपल्या भारत राष्ट्रामध्ये, महाराष्ट्र प्रदेशामध्ये जे काही आपले वारकऱ्याचे 4 धाम आहे, म्हणजे 4-5 धाम म्हणा, म्हणजे त्र्यंबकेश्वर असेल, पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू अशा ठिकाणी वारकऱ्याची भाविकाची गर्दी आपल्याला पाहायला भेटते. कारण पुण्यप्राप्ती करण्याकरता जसं एखाद्या पर्व काळामध्ये साधना केली तर ते अधिकश अधिकम फलम, अनंतपटीने नेहमीच केलेल्या साधनाचे सत्कर्माचं अनंतपटीने फळ प्राप्त होतं. म्हणून असंही त्या अग्रदेवाने बघितलं की गंगादी तीर्थामध्ये, कारण वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, किंवा सुचित सुची गंगा होय आणि पाप तापाही जाय परी तेथे आहे बुडणे एक, असं ज्ञानोबराय देखील भगवती ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. म्हणून गंगादी तीर्थामध्ये पुण्यप्राप्तीच्या निमित्ताने स्नानकर्म लोक काही करत आहेत असं हे अग्रदेवाने बघितलं. कोठे कोठे
ब्रह्मनिष्ठ इथं उपलक्षणाने सुप्रतिपादिकत्वे सती सोयीतर प्रतिपादिकत्वम उपलक्षणत्वम ब्रह्मनिष्ठ म्हणताना ब्रह्मात्मबोधामध्ये निमग्न असणारा. पण गुरुचं काही एवढंच लक्षण मर्यादेमध्ये नाही. गुरुचं लक्षण करताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असे 3 पदं ठेवलेले आहेत. ते श्रोत्रिय असावे म्हणजे शास्त्राचा त्यांचा अध्ययन षड्लिंगपूर्वक प्रस्तंतरेचं अध्ययन झालेलं असेल तर मग शिष्याने केलेल्या शंकेचं त्यांना उत्तर देता येतं. नाही तर मग ते शिष्याला शंका असते आणि गुरुदेव व्यासपीठ म्हणजे काय म्हटले, मूर्ख एवढं तुला कळत नाही. आपल्याकडे गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं जसं पीठ असतं ना तसं अमेरिकेमध्ये एक धान्याचं पीठ असतं त्याला व्यासपीठ असं म्हणतात. हे असं उत्तर देणं काय, कारण त्यांच्याकडे श्रोत्री येतं नाही. आपले वैद्य बाबा सांगायचे विनोदाने म्हणून, पण ती वस्तुस्थिती आहे. कधी कधी असे रेटारेटीचे उत्तर दिले जातात. याचं एक कारण आहे का त्यांच्याकडे श्रोत्रियतेचा अभाव असतो. म्हणून ती श्रोत्रिय गुरुजी असले पाहिजे. शिष्याच्या सगळ्या शंका निरसन करण्याकरता श्रोत्रिय पाहिजे. नंतर पुन्हा ज्ञानाचं दातृत्व त्यांच्याकडे असलं पाहिजे, उदारपणा असला पाहिजे. कधी कधी पहिल्या तरंगातलं एखाद्या शंका आहे आणि चालू विषय 5व्या तरंगातला चालू आहे, तर त्यावेळेला शिष्याने जर विचारलं तर म्हटले का रे त्यावेळेला काय झोपला होतास का, कुठे गेला होता, आता पुन्हा डबल ज्या वेळेला येईल विचार त्यावेळेला तुला सांगेल, आता काही तुला सांगणार नाही, असं जर म्हणत असेल तर त्यांच्याकडे ते दातृत्व नाही. म्हणजे ज्ञानाचं दातृत्व सध्या त्यांच्याकडे असलं पाहिजे, म्हणजे उदार. आणि कृपाळू म्हणताना कृ करोतीम पारक्षिती, कृपापूर्वक आपल्या शिष्याचं रक्षण करतो असा कृपाळू, कृ करोतीम पारक्षिती या 2 धातूपासून कृपाळू शब्द बनलेला आहे. असा शिष्याचा उद्धार व्हावा ही त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ पण असली पाहिजे. अशा सगळ्या लक्षणाने संपन्न जे असतात त्यांना आचार्य असं म्हणतात. आचारी वेगळा आणि आचार्य वेगळा. खरं तर दोन्ही महत्त्वाचेच आहेत. दुपाराची भ्रांती घालवायची म्हटलं तर आचार्य लागतो आणि अंतकालाची भ्रांती घालावायची म्हटलं तर आचार्य लागतो. दुपाराची भ्रांती आपण आचार्याकडे गेल्याशिवाय भोजन नाही भेटलं तर दुपारची भ्रांती जाणार नाही. अंकतेची सामुग्री दे अवसानावरी नको जाऊ देव भंगा गात्री माझी पनुरंगा. त्याकरता दुपाराची भ्रांती घालवणारे आचार्य असले पाहिजे आणि अंतकालाची भ्रांती घालवणारे आचार्यही असले पाहिजे. तर या ठिकाणी आचार्याचं लक्षण करतात ब्रह्मनिष्ठ असे आचार्य. आता आचार्य शब्दाची व्याख्या अशी आहे की आचुनोती शास्त्रार्थम आचरी स्थापेत्यपि स्वयं आचरित यस्मात आचार्यस उच्यते असं म्हटलेलं आहे. आचुनोती शास्त्रार्थम सगळ्या शास्त्रार्थाचं चयन करतात आणि आचारी स्थापेत्यपि शिष्याच्या ठिकाणी त्याची स्थापना करतात. पण ती स्थापना करण्यापूर्वी स्वयमेव आचरेत स्वतः त्याचं आचरण करतात. आचार्यस कथ्यते त्यांना आचार्य असं म्हणतात. असे जे आचार्य आहेत ते मुमुक्षूंना त्याला शांभविद्या, शांकरी विद्या किंवा ब्रह्मविद्या असं म्हणतात. या विद्यासा विमुच्यते, विद्या ती असते जी आपल्याला सगळ्या बंधनातून मुक्त करते. अशा ब्रह्मविद्येचा ते आचार्य आपल्या शिष्यांना उपदेश करीत आहेत आणि त्या ब्रह्मविद्येने आचार्याकडनं प्राप्त झालेल्या ब्रह्मविद्येच्या द्वारा जो मुमुक्ष वर्ग आहे, मुक्तुमिच्छा मुमुक्षा किंवा ज्ञातुमिच्छा जिज्ञासा असे असणारे मुमुक्ष वर्ग ते मात्र सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्तम. आणि मग मुक्त होणं म्हणजेच काय, ना मनुष्यो न च देवयक्षो न ब्राह्मण क्षेत्र वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुर न चाहम निजबोधरूपा चिदानंदरूप शिवोहोम शिवोहोम. अशा स्थितीला ते प्राप्त होतात. म्हणजे तुका म्हणे मुक्ती परिणिले नोवरी आणि आता दिवसचारी खेळीमेळी. या पद्धतीने त्या ब्रह्मविद्येने म्हणजे संप्रदायपूर्वक गुरुचरणापाशी बसून संपादन केलेल्या ब्रह्मविद्येने मुमुक्षू मुक्त होत आहेत असेही या आग्रदेवाने बघितले. म्हणून म्हणतात ब्रह्मविद्येने मुमुक्षू मुक्त झाले आहेत. आणि या रीतीने आग्रदेवाने एक क्षण मात्र खरंच स्वप्न काय, कंटगत हिता वापुरितत नाडीमध्ये जिचं केसाचा सहस्राव हिस्सा असा सूक्ष्म अतिसूक्ष्म असं आकारमान आहे आणि त्या हितापुरितत नाडीमध्ये स्वप्न आपल्याला एक क्षण फक्त पडतं. पण ते एक क्षणाच्या स्वप्नामध्ये या आग्रदेवाने काय काय बघितलं ते आतापर्यंत आपण थोडक्यात बघितलं. म्हणून म्हणतात असे आश्चर्यकारक, कारण अगोदर शरीराचं अमंगलत्व बघितलं, नंतर नरकातल्या भयंकर प्रसंगाचं वर्णन बघितलं, नंतर स्वर्गातले दिव्य भोग त्याने बघितले. त्यात तो स्वर्ग नरकाला जाऊन देखील आला आणि या भरतखंडाचा इतर देशापेक्षा या पृथ्वी तलावर असणाऱ्या भारत राष्ट्राचा काय विशेष आहे हे देखील या आग्रदेवाने एक क्षणमात्राच्या असणाऱ्या स्वप्नाच्या कालामध्ये सर्व पाहिलं बघितलं आणि अनंत पदार्थ पाहिले असे. आणि त्यास असेही वाटले की त्या आग्रदेवाला स्वप्नातच असताना असं वाटलं की वनाचा स्वामी, आता वन कशाला म्हणतात तर ही समष्टी असणारी सृष्टी, यालाच एक प्रकारचं वन किंवा जंगल असं म्हटलेलं आहे. कारण जसं शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम, तसे या सृष्टीचा विचार आपण जर करायला गेलो तर उपनिषद असं म्हणतात मनसा अपि चिंतितुम अशक्य. हा मनाने देखील या चित्र विचित्र जगाचं आपण चिंतन करू शकत नाही असं. त्यामुळे त्याला एक प्रकारचं वन म्हटलेलं आहे, अरण्य म्हटलं आहे. जसं अरण्यामध्ये कुठल्या बाजूला काय कोणते वृक्ष आहे त्याचा ठाव आपल्याला लागत नाही, तशा पद्धतीच्या या सृष्टीचा विस्तार असल्यामुळे म्हणतात वनाचा स्वामी, म्हणजे या समष्टी सृष्टीचा स्वामी असणारा जो ईश्वर आहे. कारण जिने विश्व
निर्मिले किंवा जयापासून सकळमय मंडळ हे झाले. म्हणून तो ईश्वर तो आपल्या मुखातून नाना तऱ्हेचे बीज काढतो. आता नाना तऱ्हेचे म्हणताना आपल्याकडे 4 मुख्य खाणी आहे आणि 84 लक्ष योनी आहे. तर त्यामध्ये अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज अशा 4 आहेत. अंडज जी आहे ती अंडज हा अंड्यापासून जन्माला येतात सर्प पक्षी यांना अंडज असं म्हणतात. जाराच्या उल्ब त्याला संस्कृतमध्ये म्हणतात. जाराचं वेष्टन त्याद्वारे जन्माला येतात त्याला जारज म्हणतात. मनुष्य पशवादिक हे जारज आहेत. स्वेदज म्हणतात ना, घामापासून जे जन्माला येतात त्यांना स्वेदज म्हणतात. ते गायीच्या काशेत असणारे गोचीड, गोमाशी किंवा आता नाही पण पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या डोक्यामध्ये असणारे ते ओवा व्हापा वगैरे जे असतात, लिखा वगैरे हे सगळे स्वेदज आहे. किंवा त्या लाल मुंग्या त्याला उधळ्या काही भागात म्हणतात, शेण्याच्या पोट्याखाली त्या निघतात तर त्यांनासुद्धा स्वेदज असं म्हणतात. आणि अंडज झालं, जारज, स्वेदज आणि उद्बीज म्हणजे बीजात उद्बीज येते. बीजापासून जे जन्माला येतात ते उद्बीज आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे कडधान्य असतील किंवा हे सगळे वृक्ष वेली असतील हे सगळे उद्बीज आहेत. असे हे सगळे अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज यांचे असणारे बीज आपल्या मुखातून काढून तो वनस्वामी काय करतो, प्रकृतीच्या द्वारा हे सगळं सृष्टी निर्माण करतो. म्हणून म्हणतात मुखातून नाना तऱ्हेची बीजे काढून वनाची उत्पत्ती हा वनस्वामी ईश्वर करतो. आणि पुन्हा जलसिंचनाने त्याचं पालन देखील करतो. आणि शेवटी मुखातून अग्नी काढून वनाचा दाह करतो. म्हणजे एकच परमात्मा करतो. हो, एको देव सर्वभूतेषु गूढः. पण त्याच ईश्वर तत्वाला त्या वनस्वामीला हे 3 कार्य करताना 3 संज्ञा येतात. कारण त्रिगुणवती माया उपाधी तो निर्गुण निराकार असल्यामुळे तो काही करू शकत नाही. शबल भावाला आल्याच्या नंतर माया उपाधीचा स्वीकार केला का ईश्वर तत्व, ईश्वर संज्ञा त्याला प्राप्ती होती. ईशनात ईश्वरा. आणि मग ते ईशन करत असताना या सृष्टीची उत्पत्ती स्थिती प्रलय तोही तो कधीही करत नाही. समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं की रजगुण प्रधान माया उपाधीचा स्वीकार करून ब्रह्मदेवी संज्ञा येते आणि मग तो ह्या जगाची उत्पत्ती करतो. जोपर्यंत जगाचा आता भोगाचं प्रारब्ध आहे अशा कालावधीमध्ये सत्वगुण प्रधान माया उपाधीचा स्वीकार करून सगळ्या जगाला भोग आणि भोगायतन या त्रिपुटीचा पुरवठा करून तो जगाचं पालन करतो. आणि ज्यावेळेला समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला विन्मुख होतं त्यावेळेला तमगुण प्रधान माया उपाधीचा स्वीकार करून तेच ईश्वर तत्व शिव शंकर या संज्ञेला प्राप्त होऊन तृतीय नेत्र उघडून जलप्रलय, तेज प्रलय म्हणा या सगळ्यांचा प्रलय करतो. मग त्या प्रलयामध्ये जसं आपण रोज झोपतो हा नित्य प्रलय आहे. कोरोनासारखी महामारी, प्लेगसारखा होऊन गेलेला किंवा किल्लारीचा भूकंप ही त्याला काय म्हणतात नैमित्तिक प्रलय आहे. आणि ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर दिसतेकाली या जगाचा निश्चय होतो, नाहीचा निश्चय होतो, त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. ज्ञानाद्वारा होणारा अज्ञानाचा नाश आणि अज्ञानकार्याचा बाध तो आत्यंतिक प्रलय आहे. आणि समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला विन्मुख झाल्याच्या नंतर या सगळी सृष्टी ही जलमय किंवा तेजमय होऊन जाते, त्याला मात्र महाप्रलय असं म्हणतात. मग शंकर रूपाने तो प्रलय करतो, विष्णू रूपाने पालन करतो आणि ब्रह्मदेव रूपाने या जगाचं सर्जन हा विमानाचा स्वामी असणारा ईश्वरच करतो. वनाच्या उत्पत्तीबरोबर आणि मग या अग्रदेवाने स्वप्नात बघितलं का वनाच्या उत्पत्तीबरोबर म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर माझी उत्पत्ती झाली आणि वनाच्या दाहाबरोबर माझा देखील दाह झाला, म्हणजे त्याचा माझा देखील नाश झाला. आणि वनाचा दाह करून वनाचा स्वामी असणारा एकटा ईश्वर हा एकटाच राहतो. कारण एकच आहे, एकम एव अद्वितीयम ब्रह्म न इह नास्ति किंचन. असा एक रूपाने देखील तो परमात्मा प्रलयाच्या कालामध्ये राहतो. कारण शून्य नाही आणि द्वैत नाही असा तो एकटा एक आहे. परंतु सर्व वनाचे बीज त्याच्या शरीरात असते. सगळ्या वनाचं बीज रूपाने ते शिल्लकच आहे. कारण हा काय आत्यंतिक प्रलय नाही, हा महाप्रलय आहे. त्यामुळे बीजरूपाने सगळी सृष्टी त्याच्या उदरामध्ये शिल्लक बीजरूपाने बीजमाम सर्वभूतानाम असं मला वाटतं 10व्या अध्यायामध्ये बोलतात का की त्याच्या बीजमाम सर्वभूतानाम म्हणजे सर्वभूताचं बीज कोण आहे, तो परमात्माचा आहे. प्रकृती रूपाने सगळे हे सृष्टी त्याच्यामध्ये लीन होते आणि प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झाल्याच्या नंतर पुन्हा उत्पत्ती होते. ही म्हणून म्हणतो की तो आग्रदेव म्हणतो, परंतु हे सर्व वनाचे बीज त्याच्या शरीरात असते. ही प्रतीती स्वप्नातील वेदश्रवणाने आग्रदेवास स्वप्नातच झाली. स्वप्नातच तो गुरुला शरण गेला, स्वप्नातच गुरुचरणापाशी बसून वेद अध्ययन त्याने केलं आणि ते वेदाचं श्रवण करत असताना ही सगळी प्रतीती त्याला स्वप्नामध्ये आली. पण येत असताना ही सृष्टी कशी आहे तर प्रवाह रूपाने अनादी आहे. उपजेते नासे नाशिले ते पुनरपी दिशे आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा दुसरी ओवी आहे, बीजमोडे झाड होय बीजमोडे झाड होय झाडमोडे बीज समाई आयशिनी कल्पकोडी जाय परिजाती न नसे. मग ही सृष्टी जर प्रवाह रूपाने अनादी आहे तर सृष्टीचा उत्पत्ती नाश होत असताना आपलाही उत्पत्ती नाश होऊ लागला. मग एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा नरद्या किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे
फजित किंवा तुका म्हणे फिरे आणि भोवंडेने दमजिरे अशा पद्धतीची दमछाट होऊ लागली. मग या वनातून या संसार चक्रातून बाहेर पडण्याकरता काही साधन आहे का असा विचार हा अग्रदेव स्वप्नातच करू लागला. म्हणून म्हणतात वारंवार आपले जन्ममरण ऐकून त्या वनातून बाहेर निघण्यास म्हणजे या जन्ममरण परंपराला खंडित करण्याकरता काही उपाय आहे की काय की ज्या उपायाने ज्या उपायाची अंमलबजावणी केली असता माझा चांडाल भाव म्हणजे जीवदशा काल आपण बघितलं. चांडाल भाव म्हणजे काय तर संस्कृत विचारसागरामध्ये त्याची व्याख्या केली होती. अविद्या अहंकार विशिष्ट स्थूल सूक्ष्म देहाधीन जो जीव आहे त्याला चांडाल असं म्हणतात. तर अविद्याकृत आवरण आणि त्याने विशिष्ट स्थूल सूक्ष्म देहाला प्राप्त झालेला आणि त्या देहाचे तादात्म्य धारण केला अशी जी स्थिती आहे त्याचंच नाव जीव आहे. कारण वाया म्हणे नाव एलवी कल्पनाचे सावयव जयाचे संगी जीव दशा वस्तू अनात्म पदार्थाचं तादात्म्य घेतलं म्हणून शिवस्वरूप असणारा हा जीव दशेला प्राप्त झाला ना म्हणजे उच्च स्थितीतून निम्न स्थितीत आला हाच याचा एक प्रकारचा चांडाल भाव आहे. म्हणून या चांडाल भावातून मी कधी बरं निवृत्त होईल. म्हणून हा आग्रदेव विचार करतो की ही स्वप्नातील वेदश्रवणाने आग्रदेवाला ज्यावेळेला ही प्रतीती झाली त्यावेळेला ज्या उपायाची अंमलबजावणी केली असता हा जीवभाव म्हणजे चांडाल भाव निवृत्त होऊन स्वतःसिद्ध स्वयंसिद्ध असा असणारा माझा जो देवभाव आहे म्हणजे तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निळा अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देव माझा ऐसा मग भरवासा कळेल. तर ती माझी जी मूळ स्वरूप काय त्याला मूळ स्थिती आहे स्वरूपभूत स्थिती आहे ती मला कधी प्राप्त होईल म्हणजेच इथे अप्राप्ताची प्राप्ती नसून प्राप्ताचीच प्राप्ती आहे. कारण मध्यंतरी भ्रांतीची निवृत्ती झाली का प्राप्तीचे नित्य प्राप्तीशिकाने प्राप्तीचा व्यवहार घडतो असा विचार आपण पहिल्या तरंगात केला होता. आचार्यांनी ब्रह्मविद्येचा उपदेश केला असता मुमुक्षू यावनातून बाहेर पडतो. एक मात्र आहे आचार्याने ब्रह्मविद्येचा उपदेश जोपर्यंत करत नाही तोपर्यंत यजिजो भजिजो पुजिजो परिप्रवेश एके द्वारिरे आणि नुद्धरीचे गोपाळे विन नुद्धरीचे किंवा वाचून ज्ञान विनेके उपाय करीची जितके ती गुंपेशी अधिके रुखी ऋते ज्ञाना न मुक्ती ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानाच्या अतिरिक्त आपण कुठलाही उपाय केला तो उपायच अपाय होतो. आणि जसं एखादा गाळात गेलेला मनुष्य तो जितका हालचाल करेल ना तितका अधिक तो फसत जातो तसा सत्यत्व देऊन रोधीशी बद्धता तरी बद्धता न चुकी कल्पांतीशी आणि असत म्हणून आवेरेशी तरी असताची मुक्त. इथून सत्यत्व देऊन यातून बाहेर पडण्याकरता जो उपाय करेल मग येते एक नवलाव जो की जे तरुण पाव तो आपाव होय ते ऐका. म्हणून ज्ञानाअतिरिक्त दुसरा पर्याय नाही. आणि ते ज्ञान कोणतं तर अंतकालाची भ्रांती घालवणारं वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आचार्याने ब्रह्मविद्येचा उपदेश केला असता मोक्ष या वनातून बाहेर निघतो असे पाहून आग्रदेव स्वप्नातच आचार्यास विधिपूर्वक शरण गेला. आपले जे सिद्धगुरू आहे तर विधिपूर्वक म्हणजेच तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानच तत्वदर्शन उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. समित पानेम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम शाब्दे परिचय निष्णातम श्रीगुरुमेव अभिगच्छेत. म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ शब्द म्हणजे या सगळ्या लक्षणाने संपन्न असणारे आणि समिदा घेऊन आपण त्या श्रीगुरूला शरण गेलं पाहिजे. किंवा माऊली या श्लोकावर भाष्य करताना आपल्याला सांगतात जेत ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सोबटा ओळखून. कारण दारवंटा ओलांडल्याशिवाय उमरा ओलांडल्याशिवाय घरामध्ये आपल्याला प्रवेश करता येत नाही. तुकोबऱ्या म्हणतात घरातरी जे दाराची सोयी आणि भिंती सवे डोई फोडू नये आपल्याला त्या दरवाजातूनच घरात जावं लागेल. तसं ज्ञानरूपी घरात प्रवेश करायचा असेल तर सेवारूपी त्याचा उमरा आहे तो ओलांडल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. मग कसं जावं तर तनु म्हणून जेवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दाश सकळ तया अहमवाचा चित्तांग देवरण्या शरण रेघ मौदधिका गांग रेगाले जैसे. गंगा माता जसं सर्व आपला श्रीलिंग हा भावसुद्धा त्यागून त्या सागराशी एकरूप होते तशा पद्धतीने कायावाच्या मनाने श्रीगुरूची सेवा करून त्यांच्याशी एकरूप व्हावं नंतर ते ज्ञान आपल्याला प्राप्त करता येतं. म्हणून विधिपूर्वक आग्रदेव श्रीगुरूला शरण गेला आणि आचार्याने त्यास मिथ्याच असणाऱ्या संस्कृत ग्रंथाचा उपदेश केला. मिथ्या संस्कृत ग्रंथाचा हो कारण पारमार्थिक सत्याच्या दृष्टीने पाहिलं तर एक ब्रह्मसत्य आहे. ब्रह्मातिरिक्त वेद गुरु शास्त्र संसार हे सगळंच काय मिथ्या आहे. उलट ते मिथ्याच असले पाहिजे. ते जर सत्य असते तर मग मात्र कदाचित आपल्याला सत्य दोन आले असते मग द्वैतापत्ती झाली असती आणि त्यापासून या संसाराची निवृत्ती झाली नसती. वेदगुरु मिथ्या आहे संसारही मिथ्या आहे त्यांच्यापासून झालेलं ज्ञानही मिथ्या आहे. मग मिथ्या ज्ञानाने मिथ्या वेदगुरूपासून झालेल्या मिथ्या ज्ञानाने मिथ्या संसार निवृत्त व्हायला हरकत काही नाही. कारण समसत्ताक असल्यामुळे त्याच्यामध्ये साधक बाधक व्यवहार घडतो आणि अधिष्ठान मात्र अवशिष्ट राहतं. आता हा आग्रदेवाचा स्वप्नाचाच प्रकार चालू आहे पण पुढे 26 आणि 27 असे 2 परिच्छेद आहेत. त्या 2 परिच्छेदामध्ये ग्रंथकाराने थोडासा वेगळा विषय मध्यंतरी सांगितलेला आहे. खरं तर आग्रदेवाच्या स्वप्नाचा प्रसंग झाल्याच्यानंतर या विषयाची मध्यंतरी आवश्यकता नाही.
म्हणजे हा विषय थोडंसं विसंगत आपल्याला वाटतो, चालू संगतीला सोडून वाटतो, पण तरीसुद्धा तो जरा थोडासा नितांत गरजेचा असल्यामुळे मध्यंतरीच ग्रंथकाराने हा विषय ठेवला. तो एक 26व्या परिच्छेदामध्ये मंगलाचरणाचा विषय ठेवला, तर 27व्या परिच्छेदामध्ये कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव यांचे जगावर उपकार काय आहे तो विषय ठेवला. कारण माऊली म्हणतात महाभारती नाही ते नोहीचिलो किती येणे कारणे म्हणे पाही व्याच उच्चिष्ट जगत्त्रयम. म्हणून कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवांचं जगावर काय ऋण आहे, काय उपकार आहे, म्हणजे एक प्रकारचं ऋषी ऋणातून उतराई होण्याकरता आणि ते तर झालेत, आपल्यालाही त्याचं दिग्दर्शन करण्याकरता एक रूपकाच्या माध्यमातून 27 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बोलतात. तर मंगलाचरणाचा विषय या 26 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगतात. तो विषय थोडासा आपण त्याचा आशय बघू आणि नंतर विषय आपण पंक्ती लावू. तर यामध्ये मंगलाचरण हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मंगलाचरण कुणाचं होतं? ज्याचं आचरण मंगल असतं त्याचं मंगल होतं, त्याच्याबद्दल मंगलाचरण केलं जातं. ज्याचं आचरणच मंगल नसतात त्याचं मंगलाचरण होऊ शकत नाही. किंवा मंगलाचरण आहे ना, मंगलचरण आहे ना, हे एक अर्थ होईल. ज्याचे चरण काय आहे, मंगल आहे, त्याच्याबद्दल मंगलाचरण केलं जातं. ज्याचे चरण अमंगल असतात त्याच्याबद्दल मंगलाचरण होत नाही. दुसरा एक अर्थ असा आहे की मंगलाचरण म्हणताना त्याच्या 2 संस्कृतमध्ये व्याख्या केलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल इति उच्यते. विघ्न याचा ध्वंस म्हणजे अप्रतिती करण्याकरता केलेला जो व्यापार आहे त्याला काय म्हणतात, मंगल असं म्हणतात. किंवा समाप्ती कामो मंगलम आचरेत, हाती घेतलेलं कार्य हे अर्धवट राहू नये, शेवटाला जावं म्हणून मंगलाचरण केलं जातं. आणखी एक उपनिषदातलं प्रसिद्ध वचन आहे श्रेयांसी बहुविघ्नानि भवन्ति. चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात, अनेक प्रतिबंध येतात आणि त्या प्रतिबंधावर मात करण्याकरता जे केलं जातं ना त्यालाच मंगलाचरण असं म्हणतात. मग आता या मंगलाचरणाच्या एक प्रकारच्या 3 वेळा आहेत. मंगलाचरण कधी करावं तर कार्यादव कार्यमध्य कार्यांताने मंगलाने कुर्यात अशी प्रसिद्ध उपनिषदातली श्रुती आहे, वचन आहे. कार्यादव कार्याच्या आरंभी, कार्यमध्ये कार्याच्या मध्यंतरी, कार्यांतव कार्याच्या अंती, शेवटी आपण मंगलाचरण केलं पाहिजे. आता आपण नेहमी कायम ऐकत आलो का वारकरी संप्रदाय आणि इतर संप्रदाय याचा विशेष आहे. काही इतर संप्रदाय ते संप्रदाय प्रवर्तक ते संप्रदायाची व्यक्तिनिष्ठ असतात, तत्वनिष्ठ नसतात. म्हणून ते काळाच्या ओघात किती जन्माला येतात आणि किती लयाला जातात याची गणता नाही. पण सनातन असणारा वारकरी संप्रदाय आणि वेद अनादी सनातन आहे, अनादी अनंत आहे, तशा पद्धतीचा वारकरी संप्रदाय असल्यामुळे वेदानुमोदित आहे. म्हणून भगवान ज्ञानोबराय यांचं प्रसिद्ध वचन आहे वेदमार्गी मुने गेले त्याची मार्गी चालिलो, नकळीची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. म्हणजे वेदमार्गी मुने गेले, वेदानुवाही काय शास्त्र म्हणले ते सांडावे, ते राज्य हितृण मानावे, घे म्हणतले आन म्हणावे विषयी विरो. बरं वेदाचंच का अनुसरण करायचं तर हितापासून काढीती, हित देऊन वाढविती, नाही का श्रुती पळवती माऊली जगा. किंवा माऊली म्हणतात या कारणे बापा जया ती आपुली कृपा, तेने श्रुती स्मृतीच्या निरोपा माथा बैसू घापे. म्हणजे या कारणे बापा जया ती आपली कृपा, तेने वेदाच्या निरोपा आनन की जे, म्हणजे वेदाने सांगितलेला जो मार्ग आहे त्याला सोडून इतरत्र त्याने वाह्यात वागता कामा नये. ज्याला आपली कृपा व्हावी म्हणजे आत्मकृपा व्हावी, या संसार बंधनातून मुक्त व्हावा असं वाटत असेल तर. आणि मग त्या वेदानुमोदित जर हा आपला संप्रदाय आहे, प्रत्येक गोष्ट वारकरी संप्रदायामध्ये वेदाला अनुसरून करतात असं जर तुम्ही म्हणाल तर असं एखादं तरी उदाहरण द्या ना की वेदामध्ये वेदाला अनुसरणारा हा वारकरी संप्रदाय आहे. तर त्याचं उत्तर एक प्रसिद्ध उदाहरण असं आहे का सकाळच्या काकड आरतीपासून तर रात्रीच्या जागरापर्यंत वारकऱ्यामध्ये ज्याही काही विधी आहेत, ज्या काही उपासना आहे, ज्या काही साधना अनुष्ठान भजन आहे ते सर्वच वेदाला अनुसरणार आहे. कशाहून म्हणाल तर वेदाची परंपरा कशाची आहे, मंगलाचरणाची आहे. मंगलाचरण कधी केलं जातं आत्ताच म्हणलो आपण, कार्यादव कार्यामध्य कार्यांताने मंगलाने कुर्यात. तर मग या परंपरेला वेदांत वारकरी संप्रदाय कसा जोपासतो, कसा त्याचा वारसा सांभाळतो, तर आपल्या वारकरी संप्रदायाचा सकाळचा विधी असतो काकड आरती, ज्याला सद्गुरू साधुकृदय संजीवनी बाबा म्हणत असतात. ते वारकऱ्याचं निधिध्यासन आहे. आणि किंवा म्हणजे विचाराच्या प्रांतात म्हणलं तर निधिध्यासन आहे, निधिध्यासन रूप ध्यान आहे. आणि आपल्या उपासनाच्या प्रांतात म्हणलं तर एक प्रकारची अहंग्रह उपासना आहे. आणि नंतर मग आपलं भगवती ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्रनाम, गाथेवरील भजन आणि हरिपाठ आणि कीर्तन आणि जागर असा आपला एक प्रकारचा साधारण वारकऱ्याचा एक विधी असतो. तर त्यामध्ये प्रत्येक बघा काकड आरतीपासून तर जागरापर्यंत प्रवचनसुद्धा हरे राम म्हणतो आपण. म्हणजे सुरुवात कशाने होते आपली, रामनामाने होते. आणि रामनाम काय एक प्रकारचं मंगल आहे ना.
मंगल भुवन अमंगल हारी द्रवसु दशरथ अजिर बिहारी. इथे म्हणताना कोण मंगल सांगितले? राघवच मंगल सांगितले ना. म्हणजे राम नाम हे काय मंगल आहे. मग सुरुवात मंगलाचरणाने होते. मध्यंतर विठोबा रखुमाई हरिपाठात असेल, काकड आरतीत असेल, आपल्या कीर्तनात असेल, विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई आपण भजन घेतो. तर हे आपलं मधलं काय एक प्रकारचं मंगलाचरण आहे. कारण सकळ मंगळनिधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणून मध्ये केलेलं एक मंगलाचरण आहे. आणि शेवट काकड आरतीपासून ते जागरापर्यंत शेवट होतो ज्ञानदेव तुकाराम या नामाने. आणि ज्ञानेश्वर मंगलमुनी सेवा करी दासीजनी. तुकोबरायाचं नाम सुद्धा मंगल आहे. राम तुकाराम दो नाम उनका सेतु भंग काय राम तुकाराम से दो नाम एक अंग उनका सेतु भंग गया इनका सेतु अभंग. असं तो अवलिया अंगडशा फकीर जगद्गुरु तुकोबरायाची प्रचिती त्यांना आल्याच्या नंतर भागीरथीने त्यांना पेटात गाडला त्यावेळेचे त्यांचे हे उद्गार आहे. याचा अर्थ संत आपलं हे आरंभ मध्यंतर आणि शेवटी मंगलाचरण करावं लागतं. तर आपण हे तिन्ही वेळाचं मंगलाचरणाची पद्धत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूर्वसुरीने पालन करत होते. आताच्या करतात आणि पुढेही निश्चित करणार याचे तेळ मात्र संदेह नाही. म्हणजे मंगलाचरणाच्या 3 वेळा आहेत आणि त्या तिन्ही वेळाचं पालन आपल्याकडे केलं जातं. आता मंगलाचरणाच्या जशा 3 वेळा आहे मंगलाचरणाचे आता मंगलाचरण कशा करता करायचं? विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगलित उचिते. विघ्न म्हणजेच प्रतिबंध. तुका म्हणे नाड आणि पाप टाके हिताड. तर विघ्नाची निवृत्ती करण्याकरता मंगलाचरण केलं जातं. मग विघ्नाची निवृत्ती तर 2 प्रकारची, एक लयरूप निवृत्ती आहे आणि एक आत्यंतिक निवृत्ती आहे. कारणासहित कार्याची होणारी निवृत्ती त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात आणि कारणास ठिकाणी कार्याची तात्पुरती होणारी निवृत्ती त्याला आपण लयरूप निवृत्ती असं म्हणतो. वरी पालवे खोडीचे मुळी उदक घालीजे कैसीने नासी निपुजे तया वृक्षा ही लयरूप निवृत्ती आहे. पण मुळासहितच त्याचं उच्चाटन करणं ही आत्यंतिक निवृत्ती आहे. मग या ठिकाणी लयरूप म्हणा आत्यंतिक म्हणा या उभय निवृत्ती करता मंगलाचरण करावं लागेल. मंगलाचरण जरा प्रमाणात असेल तर लयरूप होईल आणि यथायोग्य असेल तर आत्यंतिक निवृत्ती होईल असा त्याचा समन्वय करून घ्या. किंवा ते मंगलाचरण जर क्रियेच्या प्रांतातून असेल तर लयरूप निवृत्ती होईल आणि विचाराच्या प्रांतातला असेल तर आत्यंतिक निवृत्ती होईल. असं मंगलाचरणाने या उभय प्रकारची निवृत्ती होते. आणि विघ्न म्हणाल तर प्रतिबंधामध्ये 3 प्रकार आहे, भूत भावी आणि वर्तमान. गतकालीन असणारा प्रतिबंध त्याला भूत प्रतिबंध म्हणा. वर्तमान काळातला असेल तर तो चालू काळातला असेल तर वर्तमान प्रतिबंध म्हणा आणि पुढे येणारा असेल तर तो भावी प्रतिबंध आहे. या तिन्ही प्रतिबंधाचा सविस्तर विचार मागे आपण केलेला आहे. उदाहरण दाखल सरळ बोलायचं म्हणलं तर भूतप्रतिबंध जडभरता राजा हरिणी गर्भा गेला घाला तो घाताला वासनेने वासनेचा संघ होय अंतकाळीन तरी तपोबळी जन्मधरी. जडभरताच्या जीवनामध्ये हा भूतप्रतिबंधाचा विचार आपल्याला पाहायला भेटतो. वामदेवाने आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या म्हणतव्या निधिध्यासितव्या श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन सगळं केलं. तत्वशी महावाक्याचं गुरुदेवाकडनं श्रवण केलं पण तरीही त्यांना त्या जन्मामध्ये ज्ञान झालं नाही, बोध झाला नाही. का? भावी प्रतिबंध 1 जन्माचा बाकी होता. आणि मग ज्या वेळेला आईच्या गर्भात ते आलेत मात्र आईच्या गर्भातच त्यांना ज्ञान झालं. तिथे काही तत्ववशी महावाक्याचा उपदेश त्यांना करावा लागला नाही. कारण तो भावी प्रतिबद्ध त्या ज्ञानाला प्रतिबद्ध करत होता. पण आईच्या उदरात आलं, जन्म आता सिद्ध झाला आणि तो प्रतिबंध दूर झाला का? उपदेश वाचून त्यांना ज्ञान झालं. म्हणजे वामदेवाचं उदाहरण पंचदशी ग्रंथामध्ये भावी प्रतिबंधाकरता दिलेलं आहे. जडभरताचं राजाचं उदाहरण हे भूतप्रतिबंधाकरता दिलेलं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये असा अनुभव आहे का आपण एवढं सगळं करूनसुद्धा निरूपणी सद्वृत्ती होते, तिथून सवीची जाते, देवाची म्हणून देवे आनंद हेतू परम आश्चर्य वाटत असे. असं का व्हावं? होऊ नये पण होतं. याचं कारण हा वर्तमान प्रतिबंध मानला पाहिजे. आणि वर्तमान प्रतिबंधामध्ये कुतर्क दुराग्रह विषयासक्ती प्रज्ञामांद्य असा कुठला जर असेल तर श्रवण करूनसुद्धा बोध होत नाही. आणि या सगळ्या प्रतिबंधावर मात ज्याच्याद्वारा करता येते त्याचंच नाव आहे मंगलाचरण. आणि मग ते मंगलाचरणाचे पुन्हा 3 प्रकार आहे. एक वस्तुनिर्दिशरूप मंगलाचरण, दुसरं नमस्क्रियात्मक मंगलाचरण आणि तिसरं आहे आशीर्वादात्मक मंगलाचरण. आता वस्तुनिर्दिशरूप मंगलाचरण म्हणजे काय? वस्तू शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. वस्तू शब्दाचा अर्थ परमात्मा. आता तुम्ही म्हणाल परमात्म्याला तुम्ही कसं बरं वस्तू म्हणू शकता? परमात्मा काय एखादी जड वस्तू आहे का? तर भगवती ज्ञानेश्वरीमध्ये भगवान माऊलीने अशा अनेक ओव्या आहेत का तिथे परमात्म्याला वस्तू म्हणून उल्लेख केला आहे. मागे आपण पाहिल्या होता 2-3 ओव्याचा उल्लेख असा. त्यात माऊली म्हणतात एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. इथे परमात्म्याला वस्तू म्हटले. नामरूप संबंधो जातिक्रिया भेदू हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. किंवा काना वाचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कवनो एकजो. किंवा देह जावा अथवा राहो
आम्ही तो केवळ वस्तूची आहो का दोरी सर्पत्व वाव दोराची कडुने. अशा अनेक म्हणजे मी म्हणतो 100-150 ओव्या तरी आपल्याला भगवती ज्ञानेश्वरीमध्ये भेटतील अशा का जिथे माऊलीने परमात्म्याला वस्तू म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि अशा वस्तू नाम परमात्मा, त्या परमात्म्याचे पूर्ण 2 रूप आहेत. उपनिषद म्हणतो द्वावेव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. परमात्म्याचे 2 रूप आहेत, एक मूर्त आहे आणि दुसरं अमूर्त आहे. कशाला म्हणतात मूर्त, कशाला म्हणतात अमूर्त? तर्कसंग्रह ग्रंथामध्ये त्यांनी मूर्त अमूर्ताची एक छोटी व्याख्या केली. इंद्रिय गोचरत्व मूर्तत्वम, इंद्रिय अगोचरत्वम अमूर्तत्वम. नेत्रादी इंद्रियाला विषय होत असेल तर त्याला मूर्त म्हणावं, आणि नेत्रादी इंद्रियाला विषय होत नसेल तर त्याला अमूर्त म्हणावं. त्यालाच वेदांताच्या भाषेमध्ये स्वरूप लक्षण किंवा तटस्थ लक्षण असंही म्हणतात. स्वरूपम सत्व्यावर्तकत्वम स्वरूप लक्षणत्वम, आणि कादाचित कत्वे व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणत्वम. अर्थात जे आगमापायी आहे ते तटस्थ लक्षण आहे, आणि जे कायम चिरस्थिर आहे ते स्वरूप लक्षण आहे. आणि जे स्वरूप लक्षण आहे त्यालाच या ठिकाणी वस्तू म्हणताना म्हणजे मूर्त आपलं स्वरूप लक्षणाला अमूर्त असं म्हणतात आणि तटस्थ लक्षणाला मूर्त असं म्हणतात. अगदी आपल्या वारकऱ्याच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात ना, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदो रे. मग सगुण आणि निर्गुण असे 2 परमात्म्याचे रूप आहेत, आणि दोन्ही रूपाचं परमात्म्याचं वस्तू म्हणजे परमात्मा, निर्देश म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करणं, त्याच्याबद्दल वर्ण निरूपण करणं, साधकाला त्याच्याबद्दल ज्ञान करून देणं, यालाच वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणतात. आणि ते आपल्या प्रत्येक संतांनी केलेलं आहे. अगदी सगळ्याच संतांचा विचार तूर्त तो विस्तार फार होईल, पण आपण कलशस्थानी असणारे तुकोबर आहे आणि पायाच्या स्थानी असणारे ज्ञानोबर आहे यांनी केलेलं वस्तू निर्देश रूप मंगल पाहिलं का सगळे संतांचं त्यामध्ये आलं असं गृहीत धरूया. तर पायाच्या स्थानी असणारे ज्ञानदेव रचिला पाया ते ज्ञानोबर आहे. वस्तू निर्देश रूप मंगल सगुण स्वरूपाचं करत असताना ते काय म्हणतात तर रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. आणि निर्गुण स्वरूपाचं करत असताना सत्य ज्ञानांत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे आहे ना, तो हा श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे धुरी सारुण्या. म्हणजे रूप पाहता लोचने ते वस्तुनिर्देश रूप मंगल सगुण स्वरूपाचं माऊली करतात, आणि सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण इथे वस्तुनिर्देश रूप मंगल हे निर्गुण स्वरूपाचं माऊली करताना आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबर आहे हे सगुण स्वरूपाचं वस्तुनिर्देश रूप मंगल मंगलाचरण करताना रोज आपण विना कीर्तनाच्या अगोदर घेतला का सगळे गाऊन म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. पहिली पूर्ण मालिका पहा आहे ना, सुंदर ते ध्यान ही दुसरी मालिका. पहिली रूप पाहता लोचने एक एक बाय आणि सुंदर ते ध्यान नको ब्रह्म ज्ञान. इथून जर आपण पाहिलं तर ह्या जवळपास पूर्ण हे दोन्ही मंगलाचरणामध्ये तुकोबरायांनी सगुण स्वरूपाचं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि दुसरं निर्गुण स्वरूपाचं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण करताना तुकोबराय म्हणतात आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे, आणि ते हे समचरण साजरी विटेवरी पहा भीमातरी विठ्ठल रूप. या एकाच अभंगामध्ये दोन्ही केलेत. आनंद आद्वय नित्य निरामय जे कनिज ध्येय योगी याचे निर्गुण स्वरूपाचं, आणि ते समचरण सार्जरी विटेवरी पहा भीमातरी विठ्ठल रूप सगुण स्वरूपाचं असं तुकोबराय करतात. पण मग जे ज्ञानोबराय म्हणतात व्यासांचा मागवा घेतो भाष्यकारा ते वाट बसवतो अयोग्य मी न पावतो की जाईन किंवा तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. ते भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य हे देखील हे दोन्ही मंगलाचरण करतात. अशब्दम अस्पर्शम अरसम अघ्राणम आहे ना असं जे वर्णन करतात परमात्मा स्वरूपाचं त्यावेळेला ते निर्गुण स्वरूपाचं आहे. आणि महायोगपीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरी काय दातो मुनींद्र ही समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. इथे मात्र ते सगुण स्वरूपाचं आचार्य वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण करताना आपल्याला दिसतात. म्हणजे हे झालं वस्तुनिर्देश रूप मंगल. वस्तू शब्दाचा अर्थ परमात्मा त्याचा निर्देश करणं, आणि तो करता असताना स्वनिष्ठ अपकर्ष बोधानुकूल व्यापार विशिष्टत्वम त्याला म्हणजे हा पुढचं मंगल हे वस्तू नमस्कार रूप मंगल ज्याच्यामध्ये आपल्याकडे कनिष्ठत्वाचा आणि आपल्या आराध्याकडे गुरुदेवाकडे इष्टदेवतेकडे ग्रामदेवतेकडे कुलदेवतेकडे श्रेष्ठत्वाचा भाव ठेवून केल्या गेलेला त्यांची कृपा संपादन करण्याकरता केल्या गेलेला प्रणिपात नमस्कार त्याला नमस्क्रियात्मक मंगल असं म्हणतात. आणि हेही नमस्क्रियात्मक मंगल तुकोबरायाने केलं, ज्ञानोबरायाने केलं, सकल संतांनी केलं. नमस्क्रियात्मक मंगल करत असताना माऊली म्हणतात लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगिष्टी पडिली का काठी नुरीची जैशी. काठीवरून ठेवल्याच्या नंतर सर्वांगाने जशी भूमीला टेकते तसं आपल्या आराध्य समोर आल्याच्या नंतर साष्टांग प्रणिपात करणं जानुभ्याम उरभ्याम शिरसाभ्याम असं म्हटलेलं आहे. पायाचे 2 अंगठे 2 गुडघे वक्षस्थल 2 हात आणि मस्तक म्हणजे मस्तक आणि वक्षस्थल हे झाले 2 अंग 2 2 4 आणि 2 गुडघे आणि 2 पायाचे अंगठे असा अष्टांग श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हे तुकोबरायाने
आणि लिंग का प्रतिपादित इथे माऊलीने काय केलेलं आहे तर नमस्क्रियात्मक मंगल केलेलं आहे. आणि शेवटचा आहे आशीर्वादरूप मंगल. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हा चिमज असं तुकोबराय म्हणतात. तर काय देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळू आले, हेच व्हावी माझ्या असं जन्मजन्मी तुझा दास, मागणे तिक तुझं प्रती आहे. किंवा नामदेव महाराजचा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. बघा तुम्ही हे आपण शेवटी सगळे म्हणतो ना, आता विश्वात्मके देवे ज्ञानोबरायांनी केलेलं पसायदान, हेच व्हावी माझ्या हस्त कोबऱ्याचा अभंग आणि अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. हे नामदेव महाराज, ज्ञानोबराय, काय तुकोबराय यांनी केले एक प्रकारचा आशीर्वाद रूप मंगल आहे. असे 3 प्रकारचे मंगलाचरण. वस्तुनिर्देशरूप मंगल केलं का त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं परमात्मा महान आहे, आपण लहान आहे. आणि त्या महान असणारे परमात्म्याची कृपा संपादन करण्याकरता लहान असणाऱ्या जीवाने त्याला काय केलं पाहिजे, त्याच्यापाशी नम्र झाला पाहिजे. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता असं म्हटलेलं आहे. म्हणून मग परमात्म्याची कृपा संपादन करण्याकरता केला गेला नमस्कार, नमस्क्रियात्मक मंगल. आणि नमस्कार केला आपला वैरी असू द्या, तोंडाने जरी बोलला नाही तर त्याचं हृदय अंतकरण आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हे एक प्रकारचं आशीर्वादरूप मंगल आहे. त्यामध्येही असं आहे का याची उदाहरणं जर आपल्याला पाहायची म्हटलं तर प्रत्येक ग्रंथामध्ये 3 मंगल आहेच, पण एक ठळक ढोबळमानाने आपण जर विचार केला तर श्रीमद भागवत महापुराण यामध्ये वस्तुनिर्देशरूप मंगल आपल्याला आरंभ पाहायला भेटतो. नंतर श्रीमद भागवत महापुराणामध्ये वस्तुनिर्देशरूप मंगल, महाभारतामध्ये नमस्क्रियात्मक मंगल आणि रामायणामध्ये आशीर्वादरूप मंगल आपल्याला पाहायला भेटतं. कसं ते बघा. वस्तुनिर्देशरूप मंगल भागवत महापुराणामध्ये पाहायला भेटतं. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण, आनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरिये शांती नातई वदती, कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझं भगवंता, ते नियम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे, शेवनात श्रवणात पठणात दर्शनात पापनाशिनीम असं ज्या भागवत महापुराणाबद्दल बोलतात त्या महापुराणामध्ये सुरुवातच केलेली आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पण इथे सच्चिदानंद रूप आहे. इथे पाहिलं ना तर परमात्म्याचा कसा आहे तो सच्चिद आनंद रूप आहे, विश्वच्या उत्पत्तीला हेतुभूत आहे आणि जगाचा अभिनवमृत्यू प्रदान कारण आहे असं म्हणणं हे एक प्रकारचं वस्तुनिर्देशरूप मंगल आपल्याला तिथे पाहायला भेटतं. सगळेच मंगल सगळ्या ठिकाणी आहे नाही असं बिलकुल नाही, पण आरंभ जर पाहिला तर वस्तुनिर्देशरूप मंगलाने श्रीमद भागवतात आपल्याला पाहायला भेटतो. नंतर महाभारतामध्ये नमस्क्रियात्मक मंगलाचा प्रभाव विशेषत्वाने पाहायला भेटतो. काय झालं, कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाचे पांडवा किमुकुरुत संजय, ज्यावेळेला हे दोन्ही बाजूचं सैन्य येतं ना त्यावेळेला काय त्याचं नाव भक्तराज अर्जुन भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्राला म्हणतात सेनयूर वैरमध्ये मे रथम स्थापय अच्युत यावदिता निरीक्षेहम युद्ध कामन वस्थितान कैर्मयस युद्धवे अस्मिन रणसमुद्यमे. आणि मग भगवान परमात्मा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा करतात. तेथे अर्जुनाला एक प्रकारचा विपर्यायात अर्जुन जातो, भ्रमात जातो. भगवान परमात्मा त्याला सावध करतात आणि मग युद्धाची घोषणा ते शंख ध्वनी निनाद झाल्याच्या नंतर धर्मराज युधिष्ठिर रथात उतरून कौरवाच्या दिशेने निघतात. त्यावेळेला त्याच्या पाठीमागे इतर 4 पांडवही निघतात. तिकडे दुर्योधन खो खो हसायला लागला. अरे म्हटले काय नाही मिळत, आता हे काय युद्ध करणार, युद्धाच्या अगोदरची पराजय स्वीकारायला लागलेत. पितामह भीष्म म्हणतात अरे आती घाई संकटात नाही, सबर के फल मिठे राहते, ते कशा करता येतात तुला नाही कळणार, कारण हे तामसी बुद्धीच्या व्यक्तीला कळत नाही, तू जरा थोडा धीर धर. आणि आल्याच्या नंतर त्यांनी पितामह भीष्माला आचार्य द्रोणाचार्य कुलगुरू कृपाचार्य आणि ते काय पितामह भीष्म यांना त्यांनी साष्टांग प्रणिपात केला आणि धर्मराज युधिष्ठिरांना केल्याच्यानंतर यांनी केला. आणि मग 2-2 हात उचलून हे लढायला खरं तर हे युद्धे हे वीर महायुद्धे, त्याच्यामध्ये आचार्य द्रोण हे तर यांचे गुरुच आहेत, पितामह भीष्म हे त्यांचे पितामह आहेत आणि इकडे कुलगुरू कृपाचार्य हे तर कुलगुरू आहेत, विद्यागुरू आचार्य द्रोणाचार्य आहेत. आणि एक कोण राहिले तर आत्ता म्हटलं कृपाचार्य, पुन्हा ते चिरंजीव आहेत, हे इच्छामृत्यूचं वरदानधारी आहेत आणि ते मात्र विजयी भव असा 2-2 हात उंचावून त्यांना आशीर्वाद देतात. आणि त्याच आशीर्वादाचा परिणाम असा होतो का शेवटी अंतिम विजय मात्र यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नितिर्मतिर्ममः. आणि त्यामध्ये अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपशैविना चत्वारी तसे वर्धनते आयु विद्या यशोबलम. त्या पांडवाचं आयुष्य वाढलं, आयु विद्या त्यांचं ज्ञान वाढलं, यशो त्याला महाभारती युद्धामध्ये टाकल्याला पाऊल मागे घेण्याची आवश्यकता पडली नाही. बलम शारीरिक मानसिक बौद्धिकवर सुदृढ नसतं तर कृपाचार्य विद्यागुरू द्रोणाचार्य यांच्यासमोर लढणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? जिथे काळाचं बळ लागत नाही असे ते पितामह भीष्म आहे.
कृपाचार्य म्हणजे चिरंजीव आहेत आणि आचार्य द्रोण ज्यांच्या हातामध्ये धनुष्य आहे तोपर्यंत मी सुद्धा त्यांचा सामना करू शकत नाही असं गोपालकृष्ण परमात्म्याने सांगावं. अशी अतिरथी महारथी वीर आहेत आणि त्यांच्यासमोर लढणं म्हणजे त्याच्याकरता शारीरिक मानसिक बौल किती सुदृढ असलं पाहिजे. पण हा कशाचा प्रभाव असेल तर त्यांनी केलेला नमस्कार आहे. म्हणून नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता, जे जे भेटे भूत ते मानेचे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगामध्ये आपल्या जीवनातल्या 4 गोष्टी वाढाव्या असं वाटत असेल तर आपल्यापेक्षा वयाने, आश्रमाने, ज्ञानाने जे महापुरुष आहेत त्यांचा फक्त नमस्कार करावा. काही नाही बरं, काही त्याच्या 5 पैसे द्यावं लागत नाही, काही नाही. आपल्या जीवनातल्या सहज या 4 गोष्टी वाढतात. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण पाहिलं तर साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा आणि दुसरे एक महापुरुष म्हणजे सद्गुरू आपले मोठे माऊली. या दोन्ही महात्म्याकडे आपण पाहिलं ना तर त्यांचं हे नमस्कारात्मक मंगल आपल्याला मूर्त रूपाने पाहायला भेटतं. आणि यांच्या जीवनातल्या 4 गोष्टी वाढताना दिसल्यात. आयु, सद्गुरू साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर बाबा यांना तो सर्प चावला, पुरुषा नावाचा जालिम सर्प, जो चावल्याच्या नंतर मनुष्य राहत नाही, तो तात्काळ वैकुंठवासी कैलासवासी होतो. असे अनेक गिराईक झाले आहेत. पण ज्या वेळेला बाबाला तो चावला तर चावल्याच्या नंतर तो मात्र सर्पयोनीतून मुक्त झाला. याला मात्र काहीच झालं नाही. त्या दिवशी रात्रभर हे झोपलेत. दुसऱ्या दिवशी पंचदशी विचारसागराचा पाठ घेतला आणि मग ते दिगंबर महाराज यांनी वगैरे पाहिलं, ते पाय निळा झाला. मग त्यांना काशीबाईनवलं हॉस्पिटलला नेलं. ते डॉक्टर म्हणायला लागले ज्या अर्थी इथेपर्यंत आले ना त्या अर्थी आता मरत नाही म्हटले. कारण इथपर्यंत येतच नाही व्यक्ती. कारण आतापर्यंत 20-25 केस आमच्यापर्यंत आल्या. हा सर्प चावला तर ते हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंतच ते घरी इथं गेले नाही आणि हॉस्पिटलला आले नाही, ते डायरेक्ट देवाघरी गेले. पण हा महात्मा इथपर्यंत रात्री राहिलात. मग पुढे घडलं जाऊन पाहिलं तर सर्प तिथे मुक्त झाला. त्याची अंगकांती फाकायला लागली आणि मग त्यांना मात्र कुठलाही त्याचा दुष्परिणाम झाला नाही. याचा अर्थ त्यांचं आयुष्य वाढलं की नाही. आयु विद्या म्हणाल तर भल्या भल्या अनेक ग्रंथ चिंतन करणं, फार मोठी तिची माहिती मस्तिष्कात साठवणं हा अभ्यास नसतो. त्याचा समन्वय करणं हा खरा अभ्यास असतो. हे ग्रंथ कशा करताय? हे ग्रंथी वाढवण्याकरता नाही, ग्रंथीभेद करण्याकरता आहे. आणि ते ग्रंथीभेद त्यांचा झालेला आहे. आणि अनेक साधकाचा ग्रंथीभेद करण्याकरता त्याच्यातही बाबा यशस्वी आहेत. म्हणजे आयु, विद्या, ज्ञानही त्यांचं वाढलं. बरेच मोठे मोठे महामंडलेश्वराला सुद्धा कधी कधी समन्वय लागत नाही. काशीपर्यंत तिथून लोकांचा फोन येतो आणि सहज ते असं त्याचं उत्तर देतात, समन्वयाचं उत्तर देतात. म्हणजे त्यांचा समन्वय महर्षी जसं मारुती बाबाला म्हणतात तसे बाबासुद्धा समन्वय महर्षी आहे. म्हणजे त्यांचं आयु, विद्याही त्यांचं वाढलं. आयु, विद्या, यशो टाकलेला पाऊल कधी मागे घ्यावं लागत नाही. आपण अष्टादशासारखं नियोजन बघा. म्हणजे झाले त्याला 10 म्हणजे 18 वर्ष जवळपास होत आले आपल्या ह्या अष्टादशाला. ती परंपरा आहे. अहो इतरत्र स्वयंपाक उत्सव करणं हा सोपा आहे, आळंदीत करणं अवघड आहे. आणि त्यात एक महिन्याचा उत्सव करायचा, काय नाके होतात करणाऱ्याला विचार आपण. पण तिथे बाबा लिलया करतात, सहज करतात, नियोजन तर काही दिसत नाही आणि उणीव कुठेच काही पडत नाही. बरेच लोक आम्ही डोळ्यासमोर पाहिलं पैसे घेऊन येतात, हे एवढी मदत. ते मला लागले तर हक्काने तुम्हालाच मागणार, घेतं काही नाही आणि चालतं कसं हेच कळत नाही. म्हणजे ते टाकलेल्या कामात त्याला कुठल्याही पावलात यश मात्र अति अफाट प्रमाण आहे. म्हणजे आयु आहे, विद्या, यशो, बल म्हणल्याच्या नंतर सगळे VIP आजार, म्हणजे जगातला मोठ्यातला मोठा आजार असा असेल ना, ते सगळे VIP आजार तिथे निवासाला आले आहेत. त्यांच्या श्रीविग्रहामध्ये सगळी तिथे आहेत. मी एक दिवस सहज विचारलं बाबा नेमकी किती आहेत? ते म्हणले एखादा मत सांगायचं तर दम लागेल. म्हणलं तरी त्यांनी सांगत होते, आम्ही मोजत होतो. मोजत असताना 30 भरले होते आणि अजून काही बाकी म्हटले आता ते उद्या सांगू. आणि ते सगळे म्हणजे जे आपण नावंसुद्धा ऐकले नाही, पण त्यांच्या मुखकमलावर पाठ सांगत असताना इतर वेळेला पाहिलं तर स्वप्नातही वाटणार नाही यांना अशा आजारी ही व्यक्ती असेल. म्हणजे त्यांचं मनोबल किती भरभक्कम आहे. याचं कारण काही नाही, त्यांनी फक्त जीवनामध्ये केलेलं नमस्कारात्मक मंगल हे जे आपल्याला महाभारतात पाहायला भेटतं. आणि शेवटचं त्यातलं जे आशीर्वादरूप मंगल आहे, ते आशीर्वादरूप मंगलाचं उदाहरण रामायणामध्ये बघा. त्या रामायणामध्ये एवढं रामायण घडलं कशामुळे? केवळ एका आशीर्वादरूप मंगलामुळे. त्याचे अनेक कारण असेल पण त्यातलं ही एक कारण प्रधान आपल्याला स्वीकारावंच लागतं. काय झालं? ते ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्ती, त्यांचे पुत्र विश्रवस ते तपसाधनेमध्ये लीन आहेत. आणि सुमाली नावाचा दैत्य आहे, त्याची कन्या केकसी आणि कैकसी तिचं नाव, ती म्हणायला लागली माझ्या उदरातून हे त्रिभुवनावर राज्य करणारा मुलगा जन्माला यावा. ते म्हणले बाई आपल्या बीजामध्ये असं सामर्थ्य नाही, म्हणजे असुरकुळामध्ये. त्याच्याकरता एखाद्या ऋषीमुनीचं बीजारोपण झालं पाहिजे. मग काय करावं? मग काहीतरी तुला करून एखाद्या ऋषीमुनीसोबत तू विवाह केला पाहिजे. मला असं म्हणायचं की आपल्या भारत राष्ट्रामध्ये इंटरकास्ट म्हणजे आंतरजातीय विवाह ही त्याचं बीजारोपण खरं तिथे झालं. कारण ती गेली आणि गेल्याच्या नंतर तिने त्या संताला सगळं कळतं, पण तुकोबराय म्हणतात साधूची नकळी दुर्जनाची बुद्धी. साधूचा एवढा एक न्यूनता आहे का त्यांचं अंतकरण सरळ असल्यामुळे दुर्जनाच्या अंतकरणामध्ये काय शिजतं हे मात्र त्यांना काही आकलन होत नाही. ते विश्रवासाला काही कळालं नाही. ते दर्शन घ्यायला आले आपले मुख्यकर शास्त्री बाबा नाही का, कोणी आलं का बाबाचं मुखकमलावर खूप हास्य असतं आणि असं दोन्ही हात उंचावून बाबा त्याला भरभरून आशीर्वाद देतात. ते सरळ स्वभावाचे विश्रवस. ते मला कल्याणम असतो
कल्याण वाचतो म्हणल्याच्या नंतर ती अवदासा हुरबडून मोठ्या मोठ्यानं रडायला लागली, ओक्साबोक्शी रडायला लागली. अरे मी आशीर्वाद द्यायला तू रडतेस का? ती म्हणली आता माझं कल्याण करणं तुमच्या हातात आहे. म्हणले बाबा माझ्या हातात असेल तर मी नक्की करेल. म्हणले मग वचन द्या. म्हणले त्यात काय वचन द्यायचं नाही. म्हणले वचन द्या. आता यांनी दिलं वचन भाबड्या अंतकरणाने. बरं ते वचन देणार यांची परंपरा अशी रघुकुल इथं सदाचली आई प्राण जाई परे वचन जाई, त्या परंपरेला जपणारी हे. आणि त्यांनी वचन दिलं. ती म्हणली आता माझ्यासोबत लग्न करा, त्याच्यातून माझं कल्याण आहे. वचनात गुंतून घेतलं. नावेलाजानं त्यांना विवाह करायला लागला आणि तिने 3 वेळेला अयोग्य वेळेला कामना केली. आणि एक पती धर्माला जागून नाईलाज असतो तिची कामना पूर्ण करावी लागली. त्यातून राहिलेली संतती म्हणजे एक आहे कुंभकर्ण, दुसरा आहे रावण, तिसरा आहे शूर्पणखा. आणि मग त्याने सांगितलं असं केल्याच्या नंतर तुला एकही संतती चांगली येणार नाही. तिला थोडा पश्चाताप झाला, योग्य वेळेला कामना केली आणि त्यातून जन्माला आलेली संतती म्हणजे बिभीषण आहे. पण हा कशाचा प्रभाव आहे? केवळ कल्याणम असतो, म्हणजे आशीर्वादरूप मंगलाच्या द्वारा घडलेले रामायण असं म्हटलं तर वावगं होणार नाही. किंवा हे तिन्ही मंगलाचरणात जर आपल्याला पाहायचे ठरले तर भगवती ज्ञानेश्वरीमध्ये आपलं ज्ञानोबरायचं वाङ्मय पहा. म्हणजे ज्ञानोबरायच्या प्रत्येक वाङ्मयामध्ये प्रत्येक पदापदामध्ये तिन्ही मंगल आपल्याला पाहायला भेटतील. याच्यातही माझं दुमत नाही. पण एक ठळक ढोबळ मानाने चिंतन केलं तर 3 प्रकारच्या मंगलाचरणाने 3 ग्रंथाचा आरंभ ज्ञानोबराने केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यातला पहिला ग्रंथ म्हणजे ज्ञानोबरायाचा अमृत अनुभव. तिथे वस्तुनिर्दिशरूप मंगल पाहायला भेटते. यदक्षरमणाख्यम आनंद म्हणजे मौयम श्रीमन्निवृत्तीनाथिती ख्यातम दैवतमाश्रये गुरुनित्याख्या लोके साक्षात विद्याई शांकरी जयत्याद्या नमस्तस्य दयाद्राय निरंतरम सार्धम किरचक शार्दम शिव समरूपिण हो ज्ञातुम न शक्यते लग्नमिती द्वैत छलान्मोह आद्वैत मात्मनस्तत्वं दर्शयन्तो मितस्तराम तव वंदे जगतामाद्युतयस्तत्वाभिपत्तये मूलायाग्रायमध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमपूर्णाय शंभवे नमपूर्णाय शंभवे नमपूर्णाय शंभवे. हे अमृत अनुभवाचं 5 श्लोक पहिले जे आहेत ना हे सूत्र आहेत आणि 9 प्रकरणं त्याचा पुढे केलेला विस्तार आहे. मग हे जे अमृत अनुभवाची सुरुवात ज्ञानोबराने कोणत्या मंगलाचरणाने केली हो? उत्तर आहे वस्तुनिर्दिशरूप मंगलाचरणाने ज्ञानोबराने अमृत अनुभवाची सुरुवात केली. त्याचप्रमाणे भगवती ज्ञानेश्वरी हिचा जर विचार आपण केला तर ज्ञानोबराय तिथे नमस्क्रियात्मक मंगलाने सुरुवात करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आणि शेवटी म्हणतात आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार. हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले आणि ते मी या श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. म्हणजे ज्ञानोबराने भगवती ज्ञानेश्वरीची सुरुवात कशाने केली? साधारणतः पाहिलं तर नमस्क्रियात्मक मंगलाने केली. आणि चांगदेव 65 तिथे सुरुवातच आहे स्वस्ती श्रीवटेशू जो लपुनी जगदा भासो दावी मग ग्रासू प्रगटला करे प्रगट येतो तो दिशे लपेतो तो आभासे प्रगटना लपाला असे नखोमता जो. ते स्वस्ती आहे ना, स्वस्ती म्हणजे कल्याणम असतो. आणि कल्याण म्हणजे काय असतो? काय हे आशीर्वाद झाला ना. म्हणजे चांगदेव 65ची सुरुवात भगवान ज्ञानोबराय 3 मंगलापैकी आशीर्वादरूप मंगलाने करतात. भगवती ज्ञानेश्वरीची सुरुवात भगवान माऊली नमस्क्रियात्मक मंगलाने करतात. आणि अमृत अनुभवाची सुरुवात माऊली मात्र वस्तुनिर्दिशरूप मंगलाने करतात. कारण वस्तूलाच प्राधान्य देणारा अमृत अनुभव नावाचा ग्रंथ आहे. ते वस्तूपर्यंत घेऊन जाणारा भगवती ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि त्या वस्तूपर्यंतची ओळख करून देणारा हा चांगदेव 65 ग्रंथ आहे. त्यामुळे या 3 ग्रंथामध्ये 3 प्रकारचे मंगलाचरण करताना माऊली आपल्याला पाहायला भेटतात. अशा पद्धतीच्या त्रिविध मंगलाचरणाचा विचार झाला. पण मग हे त्रिविध मंगलाचरण प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. या 3 मंगलाचरणाची उदाहरणं ती देखील अजून 6 जवळपास 3 मंगलाचरणाची प्रयोजनं 6 आहेत. ती मंगलाचरणाची प्रयोजनं आणि मंगलाचरणाच्या देवतेविषयीची माहिती असा गोड संदर्भ पुढे थोडासा आहे तो. आणि मग हा परिच्छेद आणि पुढील एक परिच्छेद तो येतो त्याचा विचार मग आपण थोडासा नंतर करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.